मित्रांनो, तुम्ही पण तलाठी भरतीसाठी फॉर्म भरला असेल, सक्सेसफुली फॉर्म भरून झाला असेल, तर एक महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे. एक नवीन ऑप्शन आलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले जात आहेत आणि त्यांचं आन्सर देऊन तुम्हाला ते सबमिट करायचे आहेत. आणि जोपर्यंत हे काम तुम्ही करत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म पूर्णपणे भरला गेलेला आहे असं ग्राह्य धरलं जाणार नाही. आणि जर का तुम्ही तो फॉर्म भरला नाही किंवा त्या प्रश्नांची उत्तरं दिली नाही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्हाला वेबसाईटवरती येऊन जायचं आहे. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन वेबसाईटची लिंक तुम्हाला माहितीच असेल, mpsconline.gov.in ही आपल्या महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमची लॉग इन डिटेल टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी सक्सेसफुली लॉग इन झालोय आणि या ठिकाणी तुम्हाला माय अकाउंट हा पर्याय दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरती तुमची प्रोफाईल आहे आणि त्यानंतर जिथे आपण फॉर्म भरलेला आहे तिथे तुम्हाला व्ह्यू ऑप्शन दिसेल, पे नाव दिसेल, कॅन्सल ऍप्लिकेशन, पेमेंट हिस्ट्री आणि त्याच्या खाली एक नवीन ऑप्शन आलेला आहे क्वेश्चन्स म्हणून. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 3 प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत आणि या 3 प्रश्नांचं उत्तर तुम्हाला काटेकोरपणे द्यायचं आहे. आता पहिला प्रश्न आहे, आर यू रेसिडेंट्स ऑफ द पेसा एरिया चंद्रपूर, म्हणजे तुम्ही पेसा एरियामध्ये राहता का, आणि येथे दिलेलं आहे चंद्रपूर. तर तुम्ही राहत असाल तर एस करा. आता मी पेसा एरियामध्ये राहत नाही, मी नो केलेलं आहे. त्यानंतर हॅव यू एक्वायर अ डिसॅबिलिटी ड्यू टू मिलिटरी सर्व्हिस ड्युरिंग वॉर टाइम ऑर पीस टाइम, म्हणजेच येथे तुम्ही मिलिटरीमध्ये एक सैनिक होता आणि त्या ठिकाणी तुम्हाला काही अपंगत्व आलं, म्हणजे युद्ध असेल किंवा काही पीस टाइम मध्ये अचानक जर तशी कंडिशन असेल तुमची, तर तुम्ही एक सैनिक आहात आणि तुम्ही डिसेबल झाले आहात ऑन ड्युटी ऑर ऑफ ड्युटी, तर या ठिकाणी तुम्हाला एस करायचंय. अदरवाईज माझ्या परिस्थितीत नो केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही येथे एक सर्व्हिसमॅन होते का, किंवा तुमच्या कुटुंबात कोणी होतं का आणि तो ऑन सर्व्हिस वारला आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे किंवा डिसेबल झाला आहे, तर ते तुम्ही व्यवस्थित वाचा. तुमच्या परिस्थितीनुसार एस करा किंवा नो करा. आता मी एक सर्व्हिसमॅन नाही किंवा माझ्या कुटुंबात कोण न होतं, तर मी या ठिकाणी 3 ऑप्शन नो केलेले आहेत. नो केल्यानंतर या ठिकाणी फक्त सबमिट बटनावरती क्लिक करायचंय. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऍडिशनल क्वेश्चन्स आन्सर अपडेटेड सक्सेसफुली. एवढं झालं म्हणजे समजा तुमचा जो फॉर्म आहे तो आता 100% कंप्लीट झालेला आहे. आता ही प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईल मधून घर बसल्या करू शकता. जर जमत असेल तरच करा, अदरवाईज तुम्ही जिथून कुठून सायबर कॅफेवरून कोणाकडून फॉर्म भरला असेल त्याला सांगा ही प्रोसेस करून द्या म्हणा, आणि ही प्रोसेस केल्यानंतरच तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाला असं समजायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो सबस्क्राईब करा तिरमले जॉब.